वाव, व्हॉट अ स्ट्राईक. वॉशिंग्टनमधून असा आवाज आला जेव्हा इस्रायलने इराणचे 30 साईल डेपो उडवले. इस्रायली एअरफोर्सने शनिवारी मोठा एअर स्ट्राईक केला. या ऑपरेशन अगोदर इस्रायलने अमेरिकेला सांगितले आणि त्या अगोदर डोनाल्ड ट्रम्पने सर्वांना सांगितले की आजची रात्र वायनाची रात्र असणार आहे. पण इतक्या मोठ्या प्रमाणात हल्ला होईल असा अंदाज नव्हता. इराणनेही लगेच प्रत्युत्तर दिले. त्याच रात्री इस्रायलच्या एका रिफायनरीवर हल्ला झाला. नंतर टप्प्याटप्प्याने कतार, बहरीन यांच्यातील ऑइल डेपोवर हल्ले झाले. मात्र इराणमध्ये झालेला हल्ला हा मोठा हल्ला होता. त्यानंतर नालीत तेल वाहिले, त्याला लागलेली आग यांचे व्हिडिओ आपण सोशल मीडियावर पाहिलेच असेल. यांच्या मतात इराणमध्ये मोठा राजकीय बदल झाला. इराणने ही नवीन सुप्रीम लीडर म्हणून मुस्तफा अली खमेनी यांना नियुक्ती करण्यात आली. यांना अमेरिका आणि इस्रायल यांच्या विरोधात कठोर भूमिका घेणारा नेता म्हणून मानला जातो. मुस्तफा खमेनी यांना इराणचा पॉवर सर्कलमध्ये खूप प्रभावशाली मानले जाते. इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड, सुरक्षा यंत्रणा आणि राजकारण यांची मजबूत पकड आहे. त्यामुळे आता इराण आणखी आक्रमक होण्याची शक्यता आहे. या सर्व घडामोडीमुळे जगभरात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या. अनेक देशाच्या रिफायनरीवर हल्ले झाले, त्यामुळे उत्पादन कमी झाले. डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले हे दर तात्पुरते आहे. भारतावर याचा मोठा परिणाम होणार नाही असे वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. कारण भारत जवळपास 40 देशांकडून तेल आयात करतो. त्यापैकी 40% तेल हे स्ट्रेट ऑफ हॉर्मझ मार्गाने येते. भारताकडे 7 ते 8 आठवड्याचा साठा आहे. त्यामुळे तातडीची चिंता नाही असं वाटतं. तुम्हाला काय वाटतं?